अन्नदाता शेतकरी न्यूज विशेष बुलेटिन. बळीराजासाठी आनंदाची बातमी. विस्तृत रिपोर्ट. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. 80 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी निधीची गंगा. तुमचं नाव यादीत आहे का? नमस्कार, आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. महाराष्ट्रातील बळीराजासाठी आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. 1. नेमके किती पैसे मिळणार? गणित समजून घ्या. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. राज्य सरकार नमो शेतकरी 2000 रुपये, केंद्र सरकार पीएम किसान 2000 रुपये. अशा प्रकारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4000 रुपये जमा होणार आहेत. वार्षिक विचार केला तर आता महाराष्ट्रातील शेतकऱ्याला वर्षाला 12000 रुपये म्हणजे 6000 केंद्र आणि 6000 राज्य मिळत आहेत. 2. पैसे कोणाच्या खात्यात जमा होणार? पात्रता निकष. ज्या शेतकऱ्यांची नावे पीएम किसानच्या पोर्टलवर नोंदणीकृत आहेत आणि ज्यांचे स्टेटस ॲक्टिव्ह आहे अशा सर्वांना हा लाभ मिळेल. मात्र खालील 3 गोष्टी पूर्ण असणे अनिवार्य आहे. 1. लँड सीडिंग. तुमच्या 7/12 उतार्याची नोंदणी पोर्टलवर असणे. 2. ई-केवायसी. मोबाईल OTP किंवा बायोमेट्रिकद्वारे तुमची ओळख पटवणे. 3. आधार बँक सीडिंग. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि NPCI मॅपरवर ॲक्टिव्ह असणे. तांत्रिक अडचण असल्यास काय करावे? जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तातडीने पुढील पावले उचला. 1. कृषी सहाय्यक संपर्क. तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाकडे जाऊन तुमची माहिती तपासा. 2. बँकेत जाऊन चेक करा. अनेकदा आधार लिंक नसल्यामुळे पैसे रिजेक्ट होतात. बँकेत जाऊन डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBT सुरू असल्याची खात्री करा. 3. पोर्टलवर तपासणी. pmsuryaghar.gov.in किंवा namoshetkari.maharashtra.gov.in वर जाऊन तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून स्टेटस तपासा. बळीराजासाठी आजचा विशेष इशारा. हवामान. पैसे येत असतानाच विदर्भ आणि मराठवाड्यासाठी येलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे मिळालेला निधी बियाण्यांच्या नियोजनासाठी राखून ठेवा आणि काढणीला आलेला माल सुरक्षित ठिकाणी साठवा. अन्नदाता शेतकरी न्यूजचे आवाहन. सरकारचे हे मदतीचे पाऊल तुमच्यापर्यंत पोहोचले की नाही हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती प्रत्येक गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा.